नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JNCCT न्यूज कॅमेऱ्यावर आहे सुमेध गिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगळे. दर्शको, नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. एकूण 288 नगर परिषदांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या नगर परिषद निवडणुकांचा धुरळा बसतो न बसतो तोच महापालिकांचा निवडणुकांचा धुरळा आता उडायला सुरुवात झालेली आहे. परभणी जिल्ह्यावर आपण या जिल्ह्याचं राजकीय विश्लेषण करणार आहोत. परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 7 नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये 164 नगरसेवक आणि 7 नगराध्यक्षांच्या ह्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ज्या ज्या काही आघाड्या युत्या झाल्या आणि ज्या ज्या पक्षांनी काही दावे केलेले होते, हे दावे कितपत सफल झाले, तिथपर्यंत कोण पोहोचलं, काय काय राजकीय आडाखे तडाखे बांधले गेले, यावर तर आपण चर्चा करूच. परंतु या निकालांचे पडसाद या महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील काय पडणार आहेत किंवा त्यात काय अंदाज बांधले जाणार आहेत, यावर देखील आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत. परभणी जिल्ह्यामध्ये लक्षवेधी नगर परिषदा होत्या, एक जिंतूर आणि दुसरी पाथरी. त्याबरोबरच गंगाखेड आणि पूर्णा या 2 नगर परिषदा देखील लक्षवेधी होत्या. त्या का होत्या ते आपण पुढे चर्चा करू. पाथरी आणि जिंतूर ही नगर परिषद लक्षवेधी यामुळे होती की पाथरीची सत्ता गेल्या 20-25 वर्षापासून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे अबाधितपणे राहिलेली होती आणि तिथे शिंदे सेनेनं त्यांच्या समोर आव्हान उभं केलेलं होतं. जिंतूर आणि सेरूची नगर परिषद यामुळे महत्वाची, कारण मेघना बोर्डीकर या राज्यमंत्री परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आणि जिंतूर सेलू हा त्यांच्या विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामधल्या या 2 नगरपालिका होत्या. आणि म्हणून राजकीय आडाखे तडाखे बांधत असताना, मोर्चे बांधणी करत असताना पाथरीमध्ये भाजपचं एकही एबी फॉर्म कुठल्याही उमेदवाराला दिला गेला नाही. त्या माध्यमातून राजकीय खेळी मेघना बोर्डीकरांनी जी टाकली होती की त्या ठिकाणी मतांचं विभाजन होऊन अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला फायदा होऊ नये, शिंदे सेनेला फायदा झाला तरी चालेल, या भूमिकेतून त्यांनी ती खेळी टाकली आणि ती खेळी यशस्वी होताना आपल्याला दिसून आलेली निकालातून. भाजपची सत्ता, पालकमंत्रीपद भाजपकडे असताना या 7 नगर परिषदांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येनं यश भाजपला मिळायला हवं होतं. परंतु तांत्रिकदृष्ट्या जरी सेलू आणि जिंतूर या नगरपालिका भाजपच्या ताब्यात आल्या असल्या, नगराध्यक्ष 2 निवडून आले असले तरी जिंतूरची जी जागा निवडून आलेली आहे, प्रताप देशमुख यांना उमेदवारी दिल्यापासूनच ती जागा भाजपच्या नावावर लागली होती. कारण प्रताप देशमुखांना मिळालेली मतं किंवा त्यांचे जे निवडून आलेले आहेत यामध्ये भाजपचा वाटा तितकासा नाही जितका वैयक्तिक प्रताप देशमुख यांचा वाटा आहे. खरं म्हणजे विजय भांबळे यांना प्रताप देशमुखांना हाताळता आलं नाही किंवा सांभाळता आलं नाही आणि म्हणून त्यांची ती अजितदादा पवारची नगराध्यक्ष पदाची जागा गेली असं म्हणायला काही हरकत नाही. सेलूची जागा अटीतटीची लढत झाली. 400 मतांनी 350 ते 400 मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. मला वाटतं त्या ठिकाणी काँग्रेस कुठेतरी आडाखे बांधण्यामध्ये आणि रणनीती ठरवण्यामध्ये कमी पडली, अन्यथा तीही जागा भाजपसाठी अवघड झालेली होती. नगरसेवकांच्या संख्येबळानं जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार हे जिल्ह्यामध्ये संख्येनं, नगरसेवकांच्या संख्येनं 1 नंबरवर असल्याचं दिसून येते. त्यांचे 42 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्या खालोखाल भाजपाचे 39 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आता आपण जे सांगितलं, पाथरीची जी नगरपालिका होती ती का बरं अटीतटीची होती किंवा ती लक्षवेधी कशामुळे होती ते आपण सांगितलं. गंगाखेड आणि पूर्णा या 2 नगर परिषदा देखील तितक्याच महत्वाच्या लढती त्या ठिकाणी होत्या. त्याचं कारण असं आहे की गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांनी यशवंत सेना या नावाने पॅनल काढून या दोन्ही नगर परिषदांची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती. गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे यांच्या भगिनी आणि
माजी नगराध्यक्ष माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांच्या पत्नी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या आणि त्यांच्या विरोधात तापडिया माजी आमदार तापडिया यांच्या सुविद्य पत्नी या यशवंत सेनेकडून म्हणजे रत्नाकर गुट्टेंच्या पॅनलकडनं त्या उमेदवार म्हणून होत्या आणि ही जागा रत्नाकर गुट्टेंच्या पक्षाला मिळणार असा सर्वसामान्य लोकांचा समज होता. त्या उलट पूर्णेची जागा रत्नाकर गुट्टेंच्या उमेदवारासाठी अवघड आहे असं मानलं जात होतं. मात्र लोकांचा हा अंदाज लोकांनीच म्हणजे जाणकारांचा अंदाज मतदारांनी खोटा ठरवत गंगाखेडची जागा ही रत्नाकर गुट्टेंना काही मिळू शकली नाही आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी ती जागा अजितदादा पवार यांच्या उमेदवार धनंजय मुंडे यांच्या भगिनी आणि डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांच्या पत्नी या त्या ठिकाणी नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. मात्र बहुमत हे रत्नाकर गुट्टेंना आलेलं आहे आणि पूर्णेमध्ये रत्नाकर गुट्टे यांच्या उमेदवार निवडून आलेले आहेत नगराध्यक्षपदाच्या. त्याचप्रमाणे त्या ठिकाणची सत्ता देखील रत्नाकर गुट्टेंच्या ताब्यात आलेली आहे. म्हणजेच रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या विधानसभा कार्यक्षेत्रातील गंगाखेड आणि पूर्णा या दोन्ही नगर परिषद आपल्याकडे राखण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. गंगाखेडमध्ये जरी नगराध्यक्ष त्यांचा नसला तरी बहुमत मात्र त्यांचं आहे. आता राहिला उर्वरित प्रश्न मानवत आणि सोनपेठचा. तर या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी निकाल लागलेले आहेत. मानवत इथे लाड या भगिनींचा विजय निश्चित मानला जात होता आणि तो त्यांना मिळाला. त्याचप्रमाणे या तुमच्या सोनपेठचा देखील निकाल त्याच पद्धतीने लागलेला आहे. पाथरीचे विद्यमान आमदार राजेश विटेकर यांना मात्र त्यांचा पाथरीचा गड काही राखता आलेला नाही. आणि एकंदर जर चित्र बघितलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं संख्येच्या बळाप्रमाणे नगरसेवकांच्या संख्येनुसार एक क्रमांकावर अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राहिलेली आहे, त्यांचे 42 नगरसेवक निवडून आले. दुसऱ्या क्रमांकावर भाजप राहिलेली आहे, त्या खालोखाल शिंदे सेनेनं तिथे चांगलं यश मिळवले, काँग्रेसनं मिळवलेलं आहे. मात्र या परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्याचे खासदार गेल्या 25-30 वर्षापासून शिवसेनेचे खासदार उभाटा शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी निवडून येतात आणि विद्यमान खासदार देखील दुसऱ्यांदा त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आमदार त्या ठिकाणी शिवसेनेचा उभाटा शिवसेनेचा आहे. असं असताना या 164 नगरसेवकांपैकी उभाटा सेनेचे केवळ 6 नगरसेवक निवडून आले. त्यामध्ये 3 गंगाखेडमध्ये, 2 पूर्णेत आणि 1 मानवत. या 3 नगर परिषदेमध्ये मिळून त्यांचे 6 नगरसेवक निवडून आले. उर्वरित 4 नगरपालिका ज्या नगर परिषद आहेत त्यामध्ये सेलू, जिंतूर, त्याचप्रमाणे पाथरी आणि सोनपेठ या 4ही ठिकाणी उभाटा सेनेला खातं देखील उघडता आलेलं नाही. राजेश विटेकर यांच्या बाबतीतही तेच झालं. आणि शरद पवार काँग्रेस यांची जी काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्या विद्यमान राज्यसभेच्या खासदार त्या ठिकाणी फौजिया खान या असताना देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला संपूर्ण जिल्ह्यामध्ये खातं देखील उघडता आलेलं नाही. एकूणच या परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेनेची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सत्ता अव्याहतपणे असताना आणि विद्यमान खासदार आमदार तिथे असताना देखील केवळ 6 नगरसेवक त्यांचे निवडून आले. आणि मग त्यांच्यापेक्षा शिंदे सेनेकडे तर नगराध्यक्षपदही आलं, एक नगरपालिका आली, त्याचबरोबर त्यांचे नगरसेवक देखील मोठ्या संख्येने निवडून आलेले आहेत. यामुळे ही जी ओरड बौद्ध बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून होते की आमचा पक्ष चोरला, आमचं चिन्ह चोरलं, आमचा बाप चोरला, हे रडत बसले. आणि मग रडत बसणाऱ्याला पक्ष सांभाळता येऊ शकतो का असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आणि म्हणून शिवसेना प्रेमी जनतेच्या मनामध्ये आता कुठेतरी धारणा होत चाललेली आहे की उभाटा सेनेचा परभणीतून आता बाजार उठलेला आहे आणि शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेचं रक्षण, पक्ष चालविण्याची धमक ही शिंदेमध्ये आहे अशी कुठेतरी जनभावना या जनसामान्यांमध्ये रुजू होत आहे, ही रुजत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये तीच भावना, तीच पद्धत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देखील झाली आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7ही नगर परिषदांमध्ये खातंही उघडता आलं नाही आणि 1 नंबरचे नगरसेवक
संख्येनं अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीची निवड झालेली, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांचीच राष्ट्रवादी काँग्रेस खरी काँग्रेस आहे का, अशी देखील जनभावना आता होत चाललेली आहे. या पार्श्वभूमीवर आता परभणी महानगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे. उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये रत्नाकर गुट्टे यांनी देखील तिथे स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचं घोषित केलेलं आहे. त्याचबरोबर उद्धव सेनेचे उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार आणि खासदार देखील छातीटोकपणे हाबूक ठोकून सांगतायत की ही आम्ही पूर्ण ताकदीची निवडणूक लढू आणि आम्ही इथे सत्ता प्रस्थापित करू. पण नगरपालिका आम्ही ताकदीने लढणार आहोत. निश्चित माझ्या मार्गदर्शनाखाली आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही महापालिकेची निवडणूक 100% जिंकू आणि या महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा आम्ही फडकू. या कशाच्या भरोश्यावर सत्ता प्रस्थापित करणार आहेत याचं उत्तर मात्र हे काही देताना दिसत नाहीये. कारण या नगर परिषदेमध्ये त्या निवडणुकीमध्ये जो त्यांचा पराभव किंवा जो त्यांच्या वाट्याला अपयश आलेलं आहे, यामध्ये ही निवडणूक शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं केवळ शिलेदारांच्या भरोश्यावर सोडली आणि विना सेनापती आणि विना निवडणुकीची रसद दारुगोळा या अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढवल्यामुळे या ठिकाणी त्यांना यश मिळालं नाही, अपयशाला सामोरं जावं लागलं. आणि मग आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जर पुन्हा शिलेदारांच्याच भरोश्यावर विना सेनापती निवडणूक विना रसदीची निवडणूक लढवली जाणार असेल तर मग कोणत्या बळावर ही महापालिका काबीज करण्याचं स्वप्न उबाटा शिवसेनेचे पदाधिकारी किंवा त्यांचे लोकप्रतिनिधी बघतायत, हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. नाहीतरी शिवसैनिक बोलतातच की मातोश्रीचे तिजोरीचे दरवाजे तिथे फक्त इनकमिंगच आहे, आउटगोईंग नाही. आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी इकडे पाठ फिरवली, शिलेदारांच्या भरोश्यावर निवडणूक सोडली. कारण वरिष्ठ नेत्यांची कुमक या प्रचारासाठी पाठवत असताना त्यासोबतच निवडणुकीची रसद देखील पाठवावी लागते. ती ब्याज नको म्हणून की काय वरिष्ठ नेत्यांनी या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीकडे पाठ फिरवली आणि त्यांना त्या अपयशाला सामोरं जावं लागलं. हीच परिस्थिती जर महापालिकेच्या बाबतीत राहिली तर मात्र जे लोक आज बोलतायत की परभणीमध्ये उबाठाचा बाजार उठला, ही भावना किंवा ही उक्ती कदाचित खरी ठरू शकेल. असा निकाल समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता या उद्धव सेना आणि मनसे यांची युती झालेली आहे. साहजिकच त्यांचं लक्ष नाशिक, पुणे आणि मुंबई, ठाणे या ठिकाणीच केंद्रित राहणार आहे. खालच्या ब आणि क त्याचप्रमाणे ड वर्गाच्या महापालिकांमध्ये हे कितपत लक्ष घालतील याबद्दल देखील आता शिवसैनिकांच्याच मनामध्ये शंका उपस्थित होतीये. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा विना सेनापती, विना रसद, विना दारुगोळा, निवडणुकीचा दारुगोळा, विना दारुगोळा, शिलेदारांच्या भरोशावर या कार्यकर्त्यांना त्यांची निवडणूक लढवावी लागते की काय अशी परिस्थिती समोर येताना दिसते. नेमकं काय होईल तर काळच ठरवणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. नमस्कार.